नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आजचा आपला 26वा दिवस. आज ऋषभदेव सॉरी श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंद्र तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावर दंडमंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीवीर देवै सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. ऋषभदेवांचं राज्य, त्यांचा उपदेश मुलांना, हे सगळं काल पाहिलं. आता त्यांचा देहत्यागाचा छोटासा एक अध्याय आहे की शुक महामुनींना परीक्षित राजाला प्रश्न पडतो. तो म्हणतो, भगवान योगरूप वायूने प्रज्वलित होऊन ज्ञानाग्नीने ज्यांचे रागादी कर्मबीज दग्ध होऊन गेलं होतं, तर मग त्यांनी आणीमाणी सिद्धी सुद्धा स्वीकारल्या नाहीत असे ऋषभदेव हे त्यांनी का म्हणून म्हणजे दैववशात प्राप्त झालेल्या या सिद्धींचा आपल्या उत्कर्षासाठी, म्हणजे काय म्हणायचं, परमात्मा प्राप्तीसाठी उपयोग का करून घेतला नाही, की काय, मला म्हणजे त्याच्याबद्दल प्रश्न आहे. तर ते म्हणतात, अरे राजा, तुझे म्हणणे ठीक आहे की त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या, त्यांनी स्वीकारायला हवं, पण नाही, बुद्धिमान माणूस चंचल चित्तावर भरोसा ठेवत नाही. म्हणजे कधी कधी त्या सिद्धींचा आत्ता उपयोग करायला आपण घेतलाय, आता आपण क्षणिक काळासाठी उपयोग करून फक्त पुढे मार्गावर आपल्याला जायचंय याचं धोरण ठेवलंय, पण कोणत्या क्षणी आपलं मन आपल्याला दगा देईल सांगता येत नाही. त्यामुळे बुद्धिमान माणूस त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, असं सच्च शुक महामुनी सांगतात. आणि मग ते म्हणतात की चंचल म्हणजे चित्ताशी कधीही मैत्री करता कामा नये. ते तशी केल्यावर, म्हणजे त्यावर विश्वास ठेवू नये, ती कधी फसवेल हे सांगता येत नाही. तिला अंकित ठेवणं हेच खरं असतं. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, भय आदी शत्रूंचा, तसेच कर्मबंधनाचे मूळ तर फक्त मन आहे. त्या मनाला सांभाळणं फार गरजेचं आहे. त्यावर कोणताही बुद्धिमान माणूस कसा विश्वास ठेवेल? वास्तविक वृषभदेव जरी इंद्रादी सर्व लोकांना भूषण स्वरूप होते, पण ते जड पुरुषांप्रमाणे अवधूतांचा वेश घेऊन, म्हणजे दिगंबर अवस्थेमध्ये काहीही भाषा बोलता येत नाही असं इतस्ततः फिरत असत. त्यांचा ते परमात्म्यात अभिन्न रूपाने पाहत असल्यामुळं, त्यांचा सर्व वासनांचा क्षय झालेला असल्यामुळं ते लिंग देहापासून सुद्धा मुक्त झाले होते, उपराम झाले होते. लिंग देहाच्या अभिमानापासून मुक्त झाल्यामुळे ऋषभदेवांचे शरीर योगमायेच्या वासनेने केवळ अभिमान आभासाच्या आश्रयाने या पृथ्वी तलावर होते. त्यांना फक्त देह मरेपर्यंत सांभाळायचा हा एकच भाव होता. ते फिरत फिरत अनेक देश फिरले. दैववशात त्यांनी कोंक, वेंक, दक्षिण, कर्नाटक अशा अनेक देशांमध्ये त्यांनी फिरले. ते तोंडात दगड घ्यायचे, विस्कटलेले केस असायचे, उन्मत्ताप्रमाणे हिंडायचे, काहीही अंगावर वस्त्र नसायचं, आणि ते सगळा अवतार बघून लहान मुलं त्यांना दगड मारायची, म्हणजे त्यांना वेडा समजायचे, पिशाच्यवत समजायचे. पण त्यांचं तरीही कुणाकडे लक्ष नसतं, कारण ते इतके देहात्मभाव सोडलेले होते. तर दिगंबर अवस्थेत स्फुटकाचल वनामध्ये ते फिरू लागले. आता ते वनच त्यांना बरं वाटायला लागलं. ते इतके शांतपणे त्या वनात फिरत होते की कुणाचाही संपर्क नाही, काही नाही. आणि अशातच एकदा भयानक झंझावात होतं, आणि त्या झंझावातामध्ये त्या वनात असलेल्या बांबूच्या घर्षणाने प्रबळ दावाग्नी भडकतो, आणि तो भडकून उठल्यावर साऱ्या वनाला बघता बघता तो म्हणजे वेढून टाकतो, आणि त्याच्यात वृषभजी पण भस्मसात होतात.
असा त्यांचा अंत झालाय. पण पुढं कलियुगामध्ये म्हणजे हा उल्लेख स्पष्ट केलेला आहे भागवतामध्ये व्यासांनी, ह्याचा लक्षात घेणं गरजेचं आहे. कलियुगामध्ये अधर्माची वृद्धी होईल त्यावेळी कोंक वेंक कुटक देशाचा राजा अर्हत हा मंदमती राजा लोकांकडून वृषभदेवांच्या आश्रमातील आचरणाचा वृत्तांत ऐकेल. त्याचा म्हणजे जो काही कार्यकारण भाव लावायचा तो नीट लक्षात न घेता तो सधर्माचा तो असं काही पूर्वसंचित पापस्वरूप होऊन राहण्यास वशीभूत होईल आणि तो काय करेल तर तो एका पाखंड रूप कुमार्गाचा प्रचार करेल. आणि त्यामुळे कलियुगात देवमायेने मोहित अनेक अधम लोक त्यांचे अनुयायी होतील. आपलं शास्त्रविहित शौच आचार सोडतील. अधर्म बहुल कलियुगाच्या प्रभावाने बुद्धिहीन असल्यामुळे ते स्नान न करणे, आचमन न करणे, केस न कापणे, अशुद्ध राहणे, विस्कटलेल्या म्हणजे सर्व गलिच्छ असलेल्या भागात कृमी कीटक मरतील ह्या भावनेने आहे तसंच राहणं असा धर्माचा स्वीकार करतील. आणि ते यज्ञ पुरुषाची निंदा करतील. ते आपल्या नवीन अवैदिक स्वेच्छांकृत प्रवृत्तीने अंध परंपरेने विश्वास ठेवून मस्तवाल राहिल्यामुळे स्वतःहूनच घोर नरकात जातील. भगवंताचा हा अवतार रजोगुणाने भरलेल्या लोकांना मोक्ष मार्गाची शिक्षा देण्यासाठी झाला होता. इकडे ते लक्ष देणार नाहीत, त्यापासून एक विपरीत धर्म स्थापन करतील. या गुणांचे वर्णन करत करत लोक असे गातात की अहो 7 समुद्रवाली पृथ्वीवरचे समस्त द्वीप वर्षात भारतवर्ष पवित्र आहे, कारण येथील लोक श्रीहरीच्या मंगलमय अवतारांचे गान करतात. असा हा प्रिय राजाचा वंश अतिशय उज्ज्वल आणि सुयशपूर्ण आहे. जेथे पुराण पुरुष श्री आदी नारायणांनी ऋषभावतार धारण केला, मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या पारमहंस धर्माचे त्यांनी आचरण केले. जन्मरहित भगवान ऋषभदेवांच्या या मार्गावरून कोणी दुसरा योगी गेला नाही आणि मनाने सुद्धा तो कसा जाऊ शकेल. ते ह्यांना आपोआप प्राप्त होऊ नये असंच समजून त्याग करतील. हे राजन, अशा प्रकारे संपूर्ण विशुद्ध परम गुरु भगवान ऋषभदेवांचे चरित्र मी तुम्हाला यथामती ऐकवले. हे परममंगल पवित्र चरित्रात एकाग्र चित्ताने श्रद्धापूर्वक निरंतर जे ऐकवतात त्या दोघांचाही भगवान वसुदेवामध्ये दोघांनाही अनन्य भक्ती होते. तऱ्हेतऱ्हेच्या पापांनी पूर्ण सांसारिक तापांची अत्यंत पोळलेले आपल्या अंतःकरणात पंडित लोक ज्या भक्ती सरितेत नित्य निरंतर नाहत राहतात, त्यामुळे त्यांना जी परमशांती मिळते ती इतकी आनंदमय असते की लोक आपोआप प्राप्त झालेला मोक्षरूपी परमपुरुषार्थाचा हा कधीही अनादर करत नाहीत. हे राजन, श्रीकृष्ण स्वतः पांडव लोक आणि यदुवंशीयांचे रक्षक होते, इष्टदेव होते. त्यांनी भक्तीपेक्षा म्हणजे भुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हेच सांगितले आणि त्या मार्गावर अनेक लोक आज सागायत जात आहेत. याच वृषभदेवांचा ज्येष्ठ पुत्र भरत तो पुढं राज्यकर्ता झाला. शुकदेवजी सांगतात, राजा महाराज भरत फार भगवत भक्त होते. भगवान ऋषभदेवांनी आपल्या संकल्प मात्राने त्यांना पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी नियुक्त केले होते. त्यांनी विश्वरूपाची कन्या पंचजनीशी विवाह केला होता. ज्याप्रमाणे तामस अहंकारापासून शब्दादी 5 भूतमात्र उत्पन्न होतात, त्याप्रमाणे पंचजनीच्या गर्भापासून त्यांनी सुमती, राष्ट्रभृत, सुदर्शन, आवरण, धूम्रकेतू नावाचे 5 मुले जन्मास घातली. त्या वर्षी ज्यांचे नाव प्रथम अजनाभ वर्ष होते, राजा भरताच्या वेळीपासून ते भारतवर्ष पडले. महाराज भरत बहुज्ञ होते. आपापल्या कर्मात असणाऱ्या प्रजेला बापदादांसमान स्वधर्मात स्थित राहून वात्सल्य भावाने वाढवत होते, जपत होते. कुणाला काहीही कमी पडणार नाही पाहत होते. त्यांनी होता अध्वर्यू प्रत्येक
उत्तम राजाच्या वर्णनामध्ये म्हणजे जवळजवळ सगळ्याच यज्ञाची महती आलेली आहे. आता यांनी इतके यज्ञ केले आणि तसं नाही, होता, अध्वर्यू, उद्गाता, ब्रह्मा या चारही ऋत्विजांद्वारे केला जाणारा प्रकृती विकृती, 2 प्रकारचे अग्निहोत्र, दर्श, पौर्णिमा, चातुर्मास्य, पशु, सोम आदी लहान मोठ्या यज्ञांनी यथासमय श्रद्धापूर्वक यज्ञ व क्रतुरूप श्री भगवंताचे अखंड यजन याजन केले. म्हणजे सदैव यज्ञकर्म त्यांना प्रिय होतं, पण त्यातूनही त्यांनी भक्ती साध्य केली, हे विशेष आहे. अशा प्रकारे अंग क्रियांसहित भिन्न भिन्न यज्ञांच्या अनुष्ठानाने वेळोवेळी अध्वर्युगण आहुती देण्यासाठी हवी हातात घेतात. तेव्हा यजमान भरत त्या यज्ञ कर्मापासून होणाऱ्या पुण्यरूप फळास त्या यज्ञ पुरुषालाच अर्पण करतात. म्हणजे सगळे कर्म फलासहित कर्म अर्पण करायचं, नुसतं नाही. आपण केलेलं कर्म अर्पण करा म्हणतात सगळे, पण नुसतं नाही. यांनी काय केलं, ज्याच्या यज्ञापासून मिळणारे फळ आहे ते पण भगवंता तुला अर्पण, आणि ते यज्ञ पुरुषालाच परत अर्पण केलं. असं अलौकिक कर्म हे भगवत अर्पण बुद्धिरूप कुशलतेने त्यामुळे करत होते. त्यामुळे हृदयातील सर्व रोग, रागद्वेषादी मलांचे त्यांचे आपोआप विसर्जन झाले. सूर्यादी सर्व यज्ञ भोगता देवतांचे भगवंताच्या नेत्रादी अवयव रूपात ते चिंतन करत होते. ते कर्म शुद्धीने त्यांचे अंतःकरण शुद्ध झाले. तेव्हा त्यांना अंतर्यामी रूपाने विराजमान हृदयाकाश अभिव्यक्त होणारे ब्रह्मस्वरूप, तसेच महापुरुषांच्या लक्षणाने उपलक्षित भगवान वसुदेवात जो श्री वत्स, कौस्तुभ, वनमाला, चक्र, शंख, गदा आदींनी सुशोभित आहे, तसेच नारदादी निजजनांच्या हृदयात चित्राप्रमाणे निश्चल भावाने स्थित राहतो व दिवसेंदिवस वेगाने वाटणारी उत्कट भक्ती प्राप्त करतो. अशा प्रकारे ती त्यांना प्राप्त झाली आणि त्यात ते मस्त म्हणजे मशगूल झाले आणि आपोआप काही हजार लाखो वर्ष, करोडो वर्ष इथं तर दिलेलं आहे, करोडो वर्ष गेल्यावर त्यांनी राज्य त्याग केला. आता ह्याच्या पुढचं मला काहीतरी करायचंय. आणि अत्यंत त्या राणीचं वर्णन असं केलं की ती इतकी सुस्वरूप राणी असून, सगळी मुलं ऐकण्यात असून, त्यांनी त्या राज्याचं म्हणजे हे का सांगायचं की असा त्याग करून सुद्धा पुढे भरत अडकले. म्हणजे माया कशी प्रबळ असते त्याच्यासाठी सांगितलं की खूप देखण्या राणीचाही त्यांनी त्याग केला आणि ते पुलह आश्रम हरिहर क्षेत्री जाऊन राहिले, तिथल्या जंगलात राहिले. त्यांनी सुंदर नदीकाठी आश्रम बांधला, स्वतःची झोपडी बांधली आणि कोणतंही काहीही नाही काम करायचं, बाकी कशातही अडकायचं नाही. सातत्याने जमेल तेव्हा जास्तीत जास्त मानस पूजा करायची. मानस पूजेला खूप महत्व वेळोवेळी दिलेलं आहे. आपण सगळ्यांनी आपल्याला जेवढ्या वेळा शक्य असेल, अगदी नाही 8-15 दिवस लक्षात आलं तर जेव्हा लक्षात येईल तेव्हा महिन्यातनं एकदा, किमान एकादशीला किंवा पौर्णिमेला असं लक्षात ठेवून जर करत राहिलो की मानस पूजा, तर त्याचं प्रचंड महात्म्य. शक्य असेल तर रोजच करू, पण जर आपल्याला खूपच व्याप आहेत मोबाईल सारखे, त्याच्यामुळे आपल्याला खूप व्यवधान मागं असतात, म्हणून आपण जेवढा शक्य असेल तेवढ्या वेळा करायचा प्रयत्न करायला हवा. कारण मानस पूजेचं खूप जणांनी खूप ठिकाणी खूप महात्म्य वर्णन केलेली आहे. त्या भक्ती गाथा म्हणून ग्रंथ आहे किंवा हे जे मी म्हणते तसं रामसुखदासांचा जो अलीकडल्या भक्तांवर व्रजके भक्त म्हणून जे पुस्तक आहे, त्याच्यात खूप अगदी नवीन 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 भक्त, साधे गृहस्थाश्रमी आणि खूप छान उज्ज्वल चिंतन करणारे, उज्ज्वल चरित्र असणारे, म्हणजे एकदा संग झाला भगवंताचा की त्यांनी पूर्ण जीवन लुटून दिलेलं आहे. अशा अनेको भक्तांच्या कथा आहेत. एक तर व्यापारी असतो, तो खूप म्हणजे मनाचा विषय आलाय म्हणून सांगते की सगळं मनावर असतं. तो माणूस खूप व्यापारी कंजूस असतो. मग तुलसीदासचं सगळं ऐकतो, नेहमीच ऐकायला जातो, सत्संग करावा त्याच्या आईने सांगितलेलं असतं त्या व्यापाराच्या. मग तो म्हणतो की ठीक आहे, मी सत्संगाला तर जायला काय, आपल्याला पैसे कुठं पडतात. मग ते तुलसी रामायण वगैरे ऐकायला त्यांच्या तिथं जायचे. त्याला खूप आपण काहीतरी करावं असं उर्मी येते. पण म्हणले गेलो आणि आपण करायला गेलो की आपल्याला पैसे खर्चायला सांगतील,
मग भीत म्हणतो की एकदा तुळशीदासांची गाठच घेऊ आपण. मग गाठ घेतो आणि म्हणतो की महाराज नमस्कार. म्हणतात नमस्कार. काय करतो आपण, माझा व्यापार आहे, हे आहे ते सगळं सांगतो. मग तुला काय पाहिजे माझ्याकडनं, म्हणजे तू का आलायस? तर तो म्हणतो मला काहीतरी साधना सांगा, पण ऐका माझं पूर्ण, लगेच सांगू नका. तर तो म्हणतो काय सांग ना, तुझं होऊ दे बोलणं, तू बोला म्हणल्यावर बोलतो. मग झालं. हो, मला साधना सांगा, पण 5 पैसे खर्च न करता साधना सांगा. जर अशी साधना असेल तरच मी करेन, मला काही खर्च करायला नको. तुलसीदासांना हसायला येतं आणि हा बनिया पक्काच आहे म्हणतात की खरोखरच आहे. म्हणतात की असं एक काम कर बाबा, मी एक तुला सोपा उपाय सांगतो की तू ते तर बिना पैशाचं करू शकणार असाच उपाय आहे. तो म्हणतात की एक मानस पूजा करायची, फक्त मनाने संकल्प करायचा. मग ते त्याला विचारतात तुला आवडतं दैवत कुठलं? तर तो म्हणतो बाळकृष्ण, छोटा बाळकृष्ण. तर ते म्हणतात ठीक आहे, मग तू त्या छोट्या बाळकृष्णालाच पहाटे पहाटे आपण उठवतोय तेव्हा उठ बाळा म्हणायचं. 3:30 4ला भगवान उठत असतात, म्हणजे उठत होते. तेच तू मनाने धर, तू 10 वाजता मानस पूजा कर, पण मनाने धर की 3:30ला उठवतोय. म्हणतो मग बरं झालं की सगळं फुकटच नाही ना, म्हणजे त्याला पैसे खर्च न करता करायचंय, म्हणजे एवढा आनंद होतो. मग तो म्हणतो ठीक आहे ना. आणि खूप मोठं चांगलं चांदीचं गंगाळ्यात पाणी घालतंय, गरम पाण्याने आंघोळ घालतंय. अरे कृष्णाला उठ उठ उठ. यशोदा उठवते किती वेळा, बघ ना ते राजवाड्याच मनाने संकल्प कर, कल्पना कर, म्हणजे की ते तू कृष्ण झोपलाय आणि खूप सुरेख नंदराजाचा कुमार आहे तो. आणि नंद हा त्या गवळ्यांचा म्होरक्यात असतो, त्याचा राजासारखाच मान देत असतात. त्यामुळे त्याच्याकडे काहीही सुबत्तेला कमी नसतं. खूप छान छान पांघरुणांमध्ये ह्याच्यात कृष्ण पहुडलेला असतो. त्याला तू उठवायचं, अरे उठ बाबा उठ बाबा. आणि अनेक दूध, साखर, लोणी, साखर सगळं सामुग्री तयार ठेव, त्याला खायला घाल. आणि बघ अरे यशोदा किती वेळा मागं लागतीये, तू किती त्याला त्रास देतोयस. ती लोणी साखर खाऊन घे ना. तू नाही खाल्लंस तर तुझी म्हणजे शेंडी वाढेल का, किंवा शेंडी जास्तच वाढेल, असं काहीतरी गोड बोलून त्याला सांग. देव खातोय अशी कल्पना कर, आणि चांगली थोडीशी देवाला लागणार नाही ना, मग तुझ्या मनाला येते ते तुझं. खडी साखर टोचेल वाटलं देवाला तर थोडीशी त्याला बत्ता मारून कुटून घे. यातलं कुठलंही साधन, मी जी काही भांडी सांगतोय, जे काही खलबत्ता सांगितला, साखर, कुठलंही प्रत्यक्षात आणायचं नाही, फक्त मनाने. तो म्हणतो काय मनाने, माझ्या दुकानात केवढाली साखरेची पोती असतात. तो म्हणतो मग ठीक आहे ना, त्या साखरेच्या पोत्यातलं मोठं वाडगावभर साखर आणून ठेव तू, आणि दे भगवंताला, दे, काय बिघडतंय. हा म्हणतो बरं ठीक आहे, म्हणजे सगळं मनाने करायचंय ना, मग ह्याला आनंद होतो. म्हणतो मग काही वर्षे खर्च करायचे नाही, काय करायचे नाही. हा खरोखर छान मनापासून मानस पूजा करायला लागतो. ती पूजा करताना मात्र तो कुठंही संकुचितपणा बाळगत नाही. खूप सुरेख पूजा करतो. भगवंताला उठवायचं, छान सोन्याच्या पलंकावर देव झोपले, छोटासा बालकृष्ण, आणि यशोदा जाता येता निघून बघतीये. आणि तो म्हणतो आता उठा ना देवा, उठा ना. आणि म्हणजे आपण उठा उठा हो सकलिक प्रातःकालीन म्हणतो गीत, तसं गाणं म्हणायचं आणि देवाला उठवायचा. आणि आता उठलाच ना, आता तू पटकन आवरून ये, नाहीतर थांब मी तुला आंघोळीचं पाणी काढलंय, आधी आंघोळीच करून घे. आणि मग ते देवाला साग्र संगीत, अगदी मस्त चांदीच्या मोठ्या घंगाळ्यामधनं चांदीच्या तांब्याने पाणी घालून छान स्नान घालतो. उत्तम मलम 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 वस्त्रांनी, म्हणजे पंचानी देवाला पुसतो, त्याचे कुरळे केस, त्याच्यातलं केस पुसतो. देव नटखटपणे नाचताय तिकडं तिकडं, आणि हा त्यांच्या मागं धावत धावत जाऊन त्यांचे केस पुसायचं. आणि किती पळवशील किती पळवशील, त्याला म्हणतात. म्हणजे खूप एकाग्रपणे रोज नवीन 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 काहीतरी संकल्प करायचे, आणि देवाला छान लोणी साखर, दूध प्यायला द्यायचं. मोठ्याच्या मोठ्या चांदीच्या ग्लासात दूध द्यायचं, मोठ्या वाडग्यामध्ये लोणी साखर खायला द्यायचं. आणि हे खा, आणि त्याशिवाय तुला ताकद कशी येईल, हे खायलाच पाहिजे. आणि गोड बोलून खायला घालायचं. तुळशीचं पत्र मनानेच त्याच्यावर ठेवायचं, आणि भगवान खातायत कल्पना करायची. आणि हे बघ इथं थोडंसं राहिलं, तू सगळं नाही संपवलं, आणि मग देव खातायत, पुन्हा पुन्हा खातायत. आणि हे सगळं झालेलं असताना ही साधना त्यांची बरीच वर्ष, 12 वर्ष होऊन जातात. नित्य तो असा मनापासून ही सगळी मानसपूजा करत असतो व्यापारी. आणि एकदा असं होतं की तो साखर घालतो,
आणि दुधामध्ये आणि देवाला उठवायला जातो आणि मग तेवढ्या मनात येतं की अरे मी आज अशी चिमटीने साखर घ्यायची तर मुठीने काढली, माझं चुकलंच, मुठभर साखर पडलीये. बरं आता काढायला काय पाहिजे, चमचा वगैरे काही काढण्यापेक्षा सगळं हातानेच आपण साखर काढावी. म्हणून तो आतली साखर काढू ती वापरात येईल. म्हणजे त्याचा तो जो स्वभाव असतो माणसाचा कंजूषीपणा, हा कधी त्याचा उद्रेक होऊ शकतो. माया ती कधी म्हणजे कुठं आपलं रूप दाखवेल आणि माणसाला त्या गोत्यात घालेल सांगता येत नाही. आणि मग हात असा घालायला लागतो तर देव असा विचार करतात की अरे चला, याची तर 12 वर्ष होऊन गेलेली आहेत, असाही यांनी 12 वर्ष छान साधना केली आहे, मानसपूजा केली आहे, मला छान खायला प्यायला घातलंय, मग तर आता आपण म्हणजे ह्याला जरा हे धरू की अरे तुला कुठं पैसे खर्च करायचे. देव घट्ट हात धरतात त्याचा आणि प्रत्यक्ष प्रकटतात आणि छोटासा बालकृष्ण आणि हात घट्ट धरतात आणि म्हणतात का रे, तुला कुठं त्या बनिया साखर खरी घालायची, ते मानसिकच घातलीस ना तू, आणि मग तू एवढा काय तळमळतोयस साखर जास्त पडली म्हणून. मला आज गोडच खायचंय म्हणून तुझ्या हातनं साखर पडली. पण त्याच्या हाताला तो झालेला स्पर्श, तो डोळे मिटूनच हे सगळं बघत असतो आणि देवाने आपला हात घट्ट धरलाय, ती साखर काही काढू देत नाहीये. आणि तो म्हणतो खरंच का, तुला हवंय का गोड, बर खा गोड. म्हणून तो सोडतो आणि मग एकदम भानावर येतो नमस्कार करून त्याला. तर अरे, हातावर देवाने पकड धरलेलं घट्ट, तिथं चक्क संवेदना असतात आणि हातावर बोट उमटलेली असतात आणि तेवढ्या भगवंताच्या त्या दिव्य स्पर्शाने तो आमूलाग्र बदलतो आणि पुढे तो खूप सुंदर भक्त होतो. कारण काय, तर माणसाचं मन हेच इथं त्यांनी सांगितलेलं आहे. ह्या एका मनामुळं काय होऊ शकतं. त्यांनी सगळं सोडलं, सर्व संसार सोडला, सुरेख म्हणजे बायका मुलं सोडली, राज्य सोडलं, ते तर किती अवघड आहे. एवढं करून तो पुलहाश्रमात राहत होता आणि सकाळी ध्यानाला बसायचा, मानसपूजा करायचे आणि इतर वेळेस कंटाळा आला की म्हणजे वनस्पती वगैरे ईश्वराची कशी अद्भुत लीला आहे असं म्हणून सर्व बघायचे, हिंडायचे आणि पुन्हा आपल्या आपल्या ध्यानाला बसायचे. म्हणजे ते त्याच्यात त्यांना कंटाळा येत नसतो, अगदी आनंदाने ते त्यात रममाण होत असतात. आणि एक दिवशी असंच नदीकाठी ध्यानाला बसले असताना वाघाची डरकाळी ऐकू येते आणि काय कुठं काय असं कळस्तवर जोरात त्यांच्या शेजारून एक हरणी पळत येते आणि अशी ती नदीत उतरते, छलांग मारती म्हणजे. आणि ती हरिणी गर्भिणी होती आणि त्यामुळं आणि तेवढ्यात वाघ मागणं येतो, तिला पकडतो आणि तिचा गर्भ गळून पडतो आणि ते गर्भ खाली नदीत पडतो. नदी काय अशी खूप खळा खळा वाहणारी नसते, ते शावक खाली पडलेलं असतं आणि तिला मारून ती हरणी मरून जाते, तो वाघ निघून जातो, सिंह निघून जातो. आणि आता अरे हे काय करायचं, हे आपल्या समोर घडतंय, आपण देवाने आपल्या समोर हे घडवलेलं आहे, तर आपली ड्युटी आहे की त्या तान्ह्या बाळाला म्हणजे लहान शावकाला काय माहिती आपण कुठं पडलोय, त्याची ताई मरून गेली. म्हणून मग ते त्याला उचलतो, आपल्या चांगल्या मऊ अशा वस्त्राने उपरण्याने पुसतो आणि त्याला आत आणतो, त्याला थोडस दूध आणून विकत घालतो, म्हणजे दूध घेतो, दूध घालतो, मग पुन्हा कोळं लुसलुशीत गवत घालतो, रोज त्याच्यासाठी गवत काढायला जायचा. आणि मग ते त्याला तो कसा चालतोय, तो आज थोडा मोठा झालाय, उद्या मोठा, असं इतकं त्यात रममाण होतो की हळूहळू त्याचे दिवसातले 2 तास, 3 तास, 4 तास त्याला खेळवण्यात, त्याला हिंडवण्यात जातात. तो गावात बाहेर चालला ह्याच्यासाठी गवत गोळा करायला जायचा, त्याला कधी पहिल्यांदा उपरण्यात बांधून हातात नेत होता, मग तो वाढलं की त्याला खांद्यावर टाकून न्यायला लागला, मग त्याला बरोबर त्याच्या दोरा बांधून बरोबर घेऊन जायला लागला. म्हणजे इतकं की इतकं त्याच्यात रममाण झाला की म्हणजे त्याला स्वतःच आपण कशासाठी इथं राहिलो हे भान विसरला. आणि एके दिवशी त्यातच हे जे हरणीचं बालक असतं ते त्यांच्यासारखी 4 हरणं आली की त्याच्या बरोबर ते बघतात, ते ओरडती, ती जशी हरणीचं छोट शावक बोलत असतं तसंच ते मोठ्या हरणी बोलताना पाहतात, ते पाणी पित असतात, हे त्यांच्याबरोबर पाणी पितं आणि मग त्या जातात, ते उड्या मारत मारत जातात, ते हेही त्यांच्या बरोबर उड्या मारत निघून जातात. आणि ह्याला इतकं त्याचं हे होतं की सारखं हरण आलं का, हरण आलं का, ते कुणी घेतलं असेल का, कुणी मारलं असेल का, त्याच्या आईचा जसा वध
केला गेला, म्हणजे ते शिकार बनलं मोठ्या प्राण्याचं, तसं त्याचं काही झालं असेल का, म्हणजे खूप प्रश्न त्याच्या मनात येतात आणि ते सतत त्या हरणीच्या स्मरणात रममाण होतं, की जिथं त्याला सगळा संसार सोडलाय, सगळं जगन मिथ्या असं म्हणून सगळ्या राज्यावर लाथ मारलीये, तिथं एका हरणीने त्याला मायेत गुंतवलं. इतका गुंतो की त्याला म्हणजे भान विसरतो तो अहोरात्र, की अरे त्याला म्हणजे कुठं गेला नसेल ना, तो जंगलात अडकला तर कोणी मारतील का, तर त्या हरणीच्या आता काय करत असेल, तो आनंदात असेल का का दुःखात असेल का मेलाच असेल, ह्या हरिण 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 त्याच्यात तेवढ्यात त्याचा काळ येतो आणि अंतकाळी त्याचं स्मरण असल्यामुळे पुढचा जन्म त्याला हरणाचा येतो. पण त्याची पूर्ण साधना झालेली असल्यामुळे त्याला जो सगळं काही आठवतं, पूर्ण गर्भावस्थेपासून त्याला ते स्मरण असतं, की अरे आपण कुठल्या योनीत जन्माला येतोय, हरणाच्या योनीत जन्माला येतोय. आणि मग तसा तो येतो हरणाच्या रूपात जन्माला आल्यावर, तो तिथून खूप लांब जन्माला आलेला असतो, पण तो फिरत पुन्हा जेव्हा लक्षात येतो तेव्हा आपली माता हरणीला सोडतो आणि आता पूर्वजन्माचं स्मरण असल्यामुळं तो पुलहा आश्रमात परत फिरून हुडकत 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 येतो आणि त्या हरिहर क्षेत्रात राहतो आणि नित्य भजन कीर्तन श्रवण जे काही लोक फिरत असतात ते कानावर पडल्याने आपला आणि आता भगवंताच्या म्हणजे चिंतनाला किंचितही वेळ तो विस्मृतीत जाऊ देत नाही, की अरे मी खूप मोठी चूक केली, आपल्याला हा जन्म का आलाय त्याचं पूर्ण भान असतं. आणि आता त्या पुलहाश्रमात तो त्याच्याच नादात राहत असतो आपण. आणि मग एके दिवशी त्याही योनीतून पावसाचा मोठा पूर येतो, पाऊस खूप मुसळधार पडतो. त्या पुरामध्ये सगळं तो आश्रम राजाचा जो त्यांनी बांधलेला असतो, की जिथं तो येऊन राहिलेला तो सगळा वाहून जातो, त्याच्यात हे हरिण वाहून जातं, त्याचा मृत्यू होतो. आणि मग तो मृत्यू झाल्यावर पुढच्या जन्मात मात्र म्हणजे ते जो आता होतो हा एका ब्राह्मण कुळात त्याला जन्म येतो आणि तो खूप आता इतका सावध असतो, की आता नाही बाबा, आता कुणाच्यात आपण अडकायचं नाही, काहीही बोलायचं नाही, कुणाशी संपर्क म्हणजे बोलणं, वाणी एक माणसाची अशी आहे की तुम्हाला सगळ्यांची संपर्कात जोडली जाते. वाणीने तुम्ही कुणाच्यात कधी अडकाल हे सांगता येत नाही. मग हे तो म्हणतो की मला आता मृगयोनीत जन्म येऊन गेला, माझा एक जन्म वाया गेला, आता मला भगवंताला प्राप्त करायचं आहे, ते केल्याशिवाय गत्यंतर नाही, आता मी ह्या योनीमध्ये कुणाशी काहीही बोलणार नाही. म्हणून तो अगदी इतका जागरूक असतो, सजग असतो, सदैव त्याचं लक्ष असतं की कुणी आपल्याशी बोलायला आलं तर बोलायचं नाही. आणि तो जो ज्याचा मुलगा असतो तो एक अंगिरस गोत्रातला ब्राह्मण असतो, तो अत्यंत काय म्हणतात त्याला, शिस्तबद्धपणे राहणारा, तप दम स्वाध्याय वेदाध्ययन त्याग संतोष तितिक्षा विनय विद्या अनसूया आत्मज्ञान ह्या सगळ्या श्रेष्ठ गुणांनी युक्त असतो. त्याला जवळजवळ 9 मुलं असतात पहिल्या पत्नीपासून आणि दुसऱ्या पत्नीला जुळं असतं, त्या जुळ्यात एक मुलगा आणि एक मुलगी असते. आणि जो मुलगा असतो तो हा भरत, पुन्हा जन्माला आलेला जड भरत, त्याचं नाव पुन्हा जड भरत असं आहे. म्हणजे त्याला काहीही नाव दिलं तरी तो ओ देत नाही, काही नाही, त्यामुळे पुढे त्यांनी म्हणजे नाहीच बोललेला, आयुष्याच्या अंतकाळी तो त्यांनी भाषण केलेलं आहे. पण मग हा त्या मुलीचं म्हणजे लग्न लावून देतो, वडील जातात, आई वडिलांना तो मरताना खूप काळजी असते की ह्याचं काय होईल, पण हा काही नाही, भाऊ जसं जगवतील तसं जगतात. त्याला बैल नसला तर एक बैल म्हणून बांधतात, बैलाच्या बरोबर तो शेत नांगरायला लागतो, खायला यायला फुकट का घालायचं म्हणतात भाऊजया. आणि मग त्याला उष्ट माष्ट देतात, राहिलेलं शीतभात तो त्याच्यात तेवढं एक उजराण करतो. एकदा किरकोळ कारणावरनं भाऊ त्याला इतका रागवतो, निघून जा म्हणतो, तू खायला कारण भुईला भार तुला कोण गिळायला घालणार, तो निघून जातो. आणि मग रानो मा हिंडत असतो, खूप त्याची तब्येत तगडी असते, जानवं गळ्यात असतं. आणि मग तो आता मात्र जिथं मिळेल तिथं ध्यानाला बसायचा आणि एकाग्रपणे भगवंत चिंतनात स्मरणात त्याचं रमून जायचा. असंच एकदा बसला होता आणि
त्याच्यात कुठंही लक्ष नव्हतं काय चाललंय, कोण येतंय कोण जातंय. आणि त्या ह्याच्यामध्ये एक डाकूंचा सम्राट असतो, राजा असतो, त्याला नसतं मूलबाळ. तर त्याला कोणीतरी सांगितलेलं असतं, त्यांची ती काय एक देवी आहे, त्या देवीला तू नरबळी दे आणि तो नरबळी दे आणि तरच तुला पुत्र लाभ होईल. आणि मग नरबळी देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो ज्याला बळी द्यायचंय तो माणूस त्याला सांगायचं तू की तुझा बळी देणार आहे. मग तर मग म्हणे मग कोण तयार होईल? अरे होईल कोणीतरी एखादा वेडा बिडा, पण त्याचे हात पाय कान नाक डोळे हे सर्वांगाने तू चांगला भक्कम पाहिजे. म्हणजे निदान ते कुठलाही अवयव मोडका आहे, आंधळा आहे, लुळा आहे असं असता कामा नये. मग ठीक आहे म्हणे, हे राजाचे हे डाकू जे असतात त्या मोरक्याचे ते असं सगळीकडे फिरत असतात, कुठं दिसतंय असं कोण माणूस हे बघत असतात. आणि अशाच ह्याच्यात त्यांच्या अचानक लक्षात येतं की अरे हा तर आयता मिळालाय, हा खरोखर चांगला तगडा दिसतोय आणि त्याच्यात गळ्यात जानवे म्हणजे हा काय ब्राह्मणही दिसतोय, हा बळी द्यायला चांगला आहे, आपण ह्याला घेऊन जाऊ. ते त्याच्या हा उचलता, हा आता बोलायचं नाही याचं हे असतं की बोलायचं नाही आणि त्या परमेश्वराची लीला. आपण जसं आयुष्य आलंय वाट्याला तसं घालवत राहायचं, काहीही एक शब्द बोलायचा नाही, म्हणून तो तटस्थपणे आपण आपलं आयुष्य घालवत असतो. आणि बघत असतो हा की कोण म्हणजे काय होते. राजासमोर नेतात, आम्ही बरोबर आणलाय माणूस. राजा म्हणतो कोण आहे? तो म्हणे हा बघ. तर त्याला मारू का विचारतात, तो काही म्हणजे बोलत नाही, तो उत्तर नाही प्रत्युत्तर नाही, शांत राहतो. आणि मग तो म्हणतात अरे तुला मारणार आहे, ते सांगून टाकतात. मग म्हणतो ठीक आहे, म्हणजे हा तरीही ते काही प्रतिक्रिया देत नाही. आणि मग एक गोष्ट असते की जसं बोकडाला बळी देताना त्याला आंघोळ बिंगोळ घालतात, त्याला चांगलं भरपूर गवत बिवत खायला घालतात आणि गळ्यात हार बीर घालतात, पूजा करतात त्याची आणि मग त्याला बळी देतात, तसं सगळे विधी याचे होतात, या भरतजींचे पण होतात. यांना काही मानपान तर नसतो. हा म्हणजे ह्याला मारणारे सांगितलं तरी हा हसतोच आहे, म्हणजे हा वेडाच दिसतोय म्हणतात, पण हात पाय सगळं जसं सांगितलंय तसं आहे, आपल्याला ह्याला मारायलाच पाहिजे. आता हाच नरबळी आपल्या देवीचीच, आपल्या भद्रकाली देवीचं नाव आहे, तिचीच आपल्यावर कृपा आहे म्हणून तिने हे सगळं घडवून आणलं असं तो समजत असतो. आणि म्हणजे तो रामूर्ख्या आणि त्याला छानपैकी स्नान घातलं जातं, स्वयंपाक चांगला करा, त्याला जेवायला द्यायचे सांगतात. आणि मग हा म्हणतो ठीक आहे. त्यांच्या घरच्या ज्या कोणी बायका असतात त्या खूप साग्रसंगीत जेवण करतात, त्याच्या पुढं त्याची पूजा ताट ठेवलं जातं, त्याची पूजा केली जाते, त्याला गंध लावला जातो, हारबिळ गळ्यात घालतात, उंच चांगलं मस्त उपरणं घालतात, वस्त्र धोतर चांगलं नेसायला देतात. आणि मग त्याच्या समोर तो नैवेद्य म्हणून जे काही ताट सजवून ठेवलेलं असतं, हा शांतपणे सगळं अन्न खातो. किती दिवसांचा भुकेला असतो, पण म्हणजे शरीर, पण त्याच्यात त्याला काही भान नसतं, तो शांतपणे सगळं खातो. आणि हा खातोय म्हणल्यावर हे तू दे त्याचं म्हणून बसतात. आणि मग नंतर खाऊन झाल्यावर हात बीत त्याचा हात धुतात आणि मग त्याला पुढं नेतात. आणि मोठा खाली मान घालून एक जण उभारतो आणि वरून मोठाच्या मोठा चाकू मारून चालवणार आणि त्याच्यावर त्याचा बळी घेणार. त्या क्षणी ती देवी स्वतः त्याला म्हणजे मूर्त रूप घेते आणि वरच्यावर ती तलवार जी काही असते त्यांनी धरलेली ते हातात आपण उचलते. आणि ज्यांनी त्याला हे सगळं केलेलं असतं त्या म्होरक्या सगळ्यांना शिरच्छेद करत कापत 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 जाती. हा खूप वेळ बघतो आणि वर नंतर बघतो तर हे सगळे मरून पडले आणि काहीच नाही. हा देवीच्या मूर्तीला नुसता नमस्कार करतो की तुझीच माया बाबा असं म्हणतो, हसतो, काहीही मनाने पुन्हा बोलत नाही, तो तिथून बाहेर पडतो. आणि मग तो अगदी एक एक गोष्ट किती अजब आहे ही दुनिया, किती देवा तुझी अपरंपार कृपा आहे आणि तू कसं माणसाला त्याच्यातून नेत असतोस. म्हणजे मला म्हणजे त्याच्या मनात येतं की आता आपला देह जाणार होता, हे नक्की होतं, पण काय त्या जीवाला म्हणजे देवीने प्रत्यक्ष हे किती म्हणजे अवतार घेतला आणि हा जीवाला आपल्याला वाचवलं. आणि किती अजब आहे ही गोष्ट. आणि मग तो परीक्षित राजाला म्हणतो, परीक्षित
ज्यांची देहाभिमान रूप सुदृढ हृदय ग्रंथी सुटून गेलीये, जे समस्त प्राण्यांचे सुहृद तसेच आत्मा वैरभाव वैरहीन आहेत, साक्षात भगवान भद्रकाली अशा रूपात आपल्या कधीही न चुकणाऱ्या श्रेष्ठ शस्त्राने म्हणजे ज्यांचे रक्षण करतात आणि ज्यांनी भगवंताच्या निर्भय चरणांचा आश्रय घेतलाय त्याला मुक्त करतात. आणि देवीने असं हे मुक्त करणं हे किती अद्भुत आहे. तर हे परीक्षित राजाला शुक महामुनी सांगतायत की भगवत भक्त परमहंस की जे स्वतःचे शिर कापतानाही थोडेही व्याकुळ झाले नाहीत. हे सर्व विधी आपल्या मारणासाठी करतायत हे पूर्ण कल्पना असूनही म्हणजे निर्णायक क्षणी माणूस खूप भीतो, निर्णायक क्षणी माणूस माघारच घेत असतो. पण असं कुठलंच गोष्ट जड भरत म्हणजे करत नाही. ही त्याच्यावरनं बघा की त्यांची किती श्रेष्ठ दर्जा होता त्यांचा आणि ते देवाच्या ह्या कृपेला म्हणजे पात्रच होते, 100% पात्र होते. आणि म्हणूनच देवीने त्यांच्यासाठी हा अवतार, उग्र अवतार, अत्यंत क्रोधायमान अवतार धारण केला आणि त्या सर्वांची मस्तक पटापट उडवली. हे खूप अद्भुत आहे. आणि आताही ते म्हणतात की मी आता मनाने पुन्हा अडकता कामा नये. ते पुन्हा फिरत फिरत चालतात. शुकदेवजी म्हणतात की राजा एकदा सिंधू सौवीर देशाचा राजा रहुगण पालखी घेऊन चालला होता आणि हे असेच फिरत फिरत मिळेल तिथं बसायला जागा मिळाली एखाद्या झाडाखाली, चांगलं वाटलं की पुन्हा ध्यान लावून बसायचे. ते किती दिवस ध्यान आहे करतायत त्याला सुमार नसायचा. आणि हा राजा रहुगण त्याची पालखी चाललेली असते आणि राजाला उचलून नेणारा जो भोये असतो त्याला एक जण पळून जातो. मग ते तिघच जण उरतात. मग ते बाकीच्या तिघांना राजा म्हणतो अरे कुठं गेला तो, तर ते पळून गेला. अरे मग मूर्खांना अजून एक कोण मिळतोय का बघा. आणि ते बघायला जातात तर त्यांना हा लगेचच मिळतोय एका झाडाखाली बसलेला आहे आणि तो म्हणतो धष्टपुष्ट आहे, मी त्याला आम्ही पकडून आणतो म्हणजे त्याला घेऊन येतो. तो काहीही बोलत नाही. ते भोयांबरोबर येतो. ते सांगतात की तू हे उचलायचं आणि चालायचं. तो त्यांना तरीही काही बोलत नाही. पण त्याचं ते व्रतच असतं, आयुष्यभर बोललेला नसतो. कारण एका वाणीमुळे सुद्धा आपण अडकतो हा त्यांचा जो कयास असतो तो 100% खरा आहे. आणि म्हणून महात्मा भरतजी कोणत्याही प्रकारे म्हणजे कार्याला विघ्न आणत नाहीत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते उचलतात आणि राजाची पालखी घेऊन चालायला लागतात. ते म्हणतात की कसं चालायचं हे कळत नाहीये का. कारण चालता चालता एखादा छोटासा मुंगळा, कोणता कृमी कीटक काही जरी पायाखाली आलं तर हा उडी मारायचा आणि त्या पलीकडे मोठं लांब पाऊल टाकायचा. त्या 1 मिनिट मागच थांबायचा. आणि मग ते बाकीचे 3 जण जे पालखीचे होते ते सगळेजण म्हणजे त्यांचा सगळा बॅलन्स जायचा आणि आतनं राजा खूप ओरडायला लागला, रे भोयांनो नीट चाला ना, पालखी किती खालीवर करताय. मग तेव्हा ते सगळे म्हणतात आक्षेप स्वामींचा आपल्या ऐकतात आणि मग राजाला म्हणतात राजा महाराज आमची काहीच चुकी नाही हो, आम्ही का पहिल्यांदा उचलतोय का. पण ह्या नवीन आलेल्या माणसाने मात्र ही पहिल्यांदाच उचलली आहे बहुतेक. तो अशा उड्या मारतोय, तो विचित्र चालतोय, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय असं सांगतात. मग ते भोळे लोकांचे बोलणे ऐकून राजा रघुगणाने विचार केला की संसर्गाने उत्पन्न होणारा दोष एका व्यक्तीत असल्याने सर्व भोयांमध्ये येऊ शकतो. यासाठी याचा वेळीच प्रतिकार करायला पाहिजे, नाहीतर ह्याच्यासारखे बाकीचे सगळे वागायला लागतील असा राजाच्या मनात विचार होतो. हळूहळू त्या सर्व भोयांची चाल बिघडेल आणि मग राजा रघुगणाला पुन्हा जेव्हा जोरात धक्का बसतो, तो खालीवर होतो, तेव्हा त्याला खूप राग येतो. त्यांनी महापुरुषांचे म्हणजे खरं तर तो विचारी असतो, त्यांनी अनेकदा अनेक सत्संग केलेले असतात, पण कुठंतरी अहंकार असतो माणसाचा आणि तो तर राजा आहे, त्याला तो असणारच, साहजिकच आहे. आणि तो त्याला एकदम म्हणजे बोलायला लागतो, अरे भाऊ दुःखाची गोष्ट आहे की तू फार थकला आहेस, तुझ्या या साथीदाराने तुला एकटे पाडलेले दिसते, खूप दूर पासून तू एकटाच पालखी ओढत आहेस. उपहासाने राजा त्याची चेष्टा करायला जातो आणि तुझे शरीर पण छान मोठे ताजेतवाने धष्टपुष्ट नाही, म्हणजे तो खरा धष्टपुष्ट असतो. हे सगळं राजा उलट बोलतो, अरे मित्रा म्हातारपणामुळे तू दबलायस, हा सगळ्यात तगडा तरुण असतो. खूप उपरोधाने बोलून त्याला टोचतो आणि मग राजा म्हणजे बोलतो
त्याच्या दृष्टीने ह्याला काहीही वाईट वाटत नाही. हा तरी राजाकडे बघून मंद हास्य करतो. कारण तो म्हणतो पंचमहाभूत, इंद्रिय, अंतःकरण याच्या साच्यातला हे सगळं आपलं शरीर आहे. आपल्याला मला काय लागायचं कारण आहे. तो अशांतच असतो. अजूनही पालखी सरळ चालत नाही हे बघून आता मात्र तो क्रोधाने लाल होतो आणि तो आतनं बसूनच म्हणतो की अरे काय चाललंय तुझं? तू जिवंत आहेस ना का मेलेला आहेस? तू माझा निरादर करतोयस का की माझी आज्ञा उल्लंघन करतोयस? तुला दंड पाणी यमराज देतील तेव्हा देतील. जमसमुदायास म्हणजे जनसमुदायास त्यांच्या अपराधांसाठी दंड देतच असतात. पण मी स्वतः राजा असल्यामुळं मी सुद्धा तुला दंड देऊ शकतो. मगच तो असा काही दंड देईन की तेव्हा तुझा होश ठिकाणावर येईल. असं अत्यंत अहंकार दर्पयुक्त ते बोलणं राजा म्हणजे त्याला राजाला साजेसं. ते अहंकाराने आपण म्हणतो पण राजाला बोलावंच लागतं म्हणजे त्याचं सगळं चाललेलं हे बघून. मग रघुगणास राजा असल्याचा अभिमान तर होताच आणि तो खूप वेगळे वेगळे सारखे बोललो. तो प्रत्येक वेळी हिसका बसला, हादरा बसला आणि जोरात त्याने खालीवर पालखी झाली की आपटायचं, खाली पालखी पडायची वेळ येते म्हणल्यावर राजा खूप उपहासाने त्याला खूप बोलतो. म्हणजे त्यांचा खूप तिरस्कार करतो. कुठलाही म्हणजे अभिमानी माणूस की पालखी सोडून निघून गेला असता, पण हा जडभरतही काहीही बोलत नाही. आणि मग एका क्षणी जो आयुष्यभर बोललेला नसतो, ज्यावेळी राजाचा अहंकार अजूनही वाढतोच आहे हे लक्षात आल्यावर तो रघुगण राजाला म्हणतो की अरे राजा, तू जे काही बोलतो आहेस ते यथार्थ आहे, त्यात काही शंका नाही किंवा तक्रार पण नाही. जर भार नावाची काही गोष्ट असेल तर ती ओझे वाहण्यासाठी आहे. जर कुठे मार्ग आहे तर तो चालण्यासाठी आहे. मोठे पण त्याचेच आहे. हे सर्व शरीरास ही म्हटले आहे, आत्म्याला नाही. ज्ञानी लोक असे बोलत नाहीत. असं वाक्य तो बोलतो आणि पुन्हा त्याच्या पुढेही बरच म्हणतो की राजन, स्थूलता, कृष्णता, आधी व्याधी, तहानभूक हे सर्व या शरीराचे देहाभिमानाला होणारे गाठणारे ते द्वंद्व आहेत. त्याचा म्हणजे जीवात ते राहत असतात, माझ्यात त्याचा लवलेश नाही. ही जी जगात जगायची मरायची गोष्ट तू केलीस, दंड द्यायची, ते इतके जितके म्हणून विकारी पदार्थ आहेत त्या सर्वात नियमित रूपाने दोन गोष्टी दिसून येतात आणि त्याच्यात कारण हेच सर्व आदि व अंतवाले आहेत. हे यशस्वी नरेशा, जिथे स्वामी सेवक भाव स्थिर असेल तिथे तुझ्या आज्ञा पालनाचे विषय नियम लागू पडतील. तू राजा आहेस, मी प्रजा आहे, अशा प्रकारच्या भेदबुद्धीमुळे मला व्यवहाराशिवाय अन्य कुठे जागा दिसतच नाही. परमार्थ दृष्टीने पाहावे तर कोण स्वामी कोण सेवक? राजा, तुला जर स्वामित्वाचा अभिमान असेल तर सांग, मी काय सेवा करू? वीरवर, मी मत्त उन्मत्त जडा समान आपल्या स्थितीत राहतो. माझ्यावर इलाज करून तुला काय मिळणार आहे? वास्तविक मी जड प्रमादी आहेच. मला शिक्षा देणे म्हणजे दळलेल्या दळण्यासारखे आहे. मी आधीच शिक्षा भोगतोय. आता हा परमेश्वराची शिक्षा भोगत असतो, पुन्हा पुन्हा जन्माची शिक्षा भोगत असतो. हे त्याला काय राजा रघुगणाला माहिती. तो म्हणतो अरे मला दळलेल्याला दळण्यासारखं आहे, ते व्यर्थ आहे. शुकदेवजी सांगतात, परीक्षिता, मुनिवर जडभारतांनी यथार्थ तत्वाचा उपदेश करत असलेले हे वचन इतकं सुंदर उत्तर ऐकून ते स्वतः मात्र गप्प बसतात. पण राजा रघुगण एकदम साशंक होतो. तो बाकीच्यांना म्हणतो अरे पालखी खाली ठेवा, पटकन खांद्यावर खाली ठेवा, खाली ठेवा. आणि पालखी खाली ठेवली जाते आणि तो रघुगण बाहेर येतो आणि तो म्हणतो अरे तो जिज्ञासेचा अधिकारी स्वतः असतोच. तो म्हणतो की माफ करा मला, म्हणजे तुम्ही कोण आहात? म्हणजे आपण ब्राह्मणांचे यज्ञोपवीतही धारण केलेले आहात. कृपया मला सांगा की प्रच्छन्न भावाने विचरण करणारे आपण कोण? दत्तात्रय अवधूत आहात का त्यांचे कोणी शिष्य आहात? आपण कोणाचे पुत्र आहात? आपला जन्म कुठला? आपण इथे पदार्पण का केले? का आमच्यावर कल्याण करण्यासाठीच आपण इथं आलायत का? मला इंद्राच्या वज्राचे पण भय नाही, पण महादेवजींच्या त्रिशूळाचे मला भय नाही. यमराजाच्या दंडाला मी भीत नाही. अग्नी, सूर्य, चंद्र, वायू, कुबेराच्या अस्त्रशस्त्राचे मला भय नाही.
पण केवळ ब्राह्मण कुळाच्या अपमानाला मी भीतो. त्यांचा अपमान झाला आणि त्यांनी एखादा शाप दिला तर त्याचे मात्र मला भय वाटते. तर मला कृपा करून म्हणजे थोडक्यात शाप देऊ नका असं इनडायरेक्टली त्यांनी सांगितलं. तरी आता कृपा करून सांगा की आपले विज्ञान आणि शक्ती लपवून आपण मूर्खासारखे आचरण का करत फिरताय? आपण आहात कोण? आपण योगयुक्तही दिसता. आपण प्रत्येक माझ्या वाक्याचे खंडन केले की जे बुद्धीद्वारा खंडन करून माझा संदेहही दूर केला. पण तरीही मला संदेह आहे की आपण कोण आहात? मी आत्मज्ञानी मुनींचे परमगुरु साक्षात श्रीहरीच्या ज्ञानशक्तीचे अवतार योगेश्वर कपिलांना हे विचारण्यासाठीच चाललो होतो. ह्या लोकी एकमात्र शरण घेण्यासारखे कोण आहे असं मी त्यांना प्रश्न विचारणार होतो. पण आपण ते कपिल मुनीच आहात का की जे या लोकांची माझी दशा बघून आपण रूप झाकून आलेले आहात? मी युद्धादी कर्मात आपल्याला श्रम होताना पाहिलेले आहे. त्यासाठी मला अनुमान आहे की ओझे वाहणे मार्गात चालण्याने आपला अवश्य श्रम होत असतील. मला तर व्यवहार मार्ग पण तोच सत्य वाटतो. पण आपण बोलताय हे तत्वदृष्ट्या सर्व तेही खरे आहे. चुलीवर ठेवलेले गुणगुळे जेव्हा अग्नीने तापते तेव्हा त्याच्यातले पाणी उकळायला लागतं. मग त्या पाण्याने तांदुळाच्या आतील भातही शिजतो. त्याचप्रमाणे आपल्या उपाधींच्या धर्माचे अनुवर्तन करण्यामुळे देह, इंद्रिय, प्राण, मनाच्या सानिध्याने आत्म्याला पण तोच धर्म म्हणजे श्रमाधींचा अनुभव होत असतो. आणि तसा मला तो झाला किंवा मला होतोय. आणि म्हणून मी हे देहादी धर्माच्या गोष्टी मी बोललो. आपण जी देहदंडाची व्यर्थता सांगितली ती खरंच आहे. तसे तर राजा हा प्रजेचा शासन आणि पालन करण्यासाठी नियुक्त केलेला प्रजेचा दास असतो. मी थोडं उन्मत्तपणाने मला राजा समजलो म्हणजे तो माफी मागतो सरळ आणि माझं चुकलं असं इनडायरेक्टली तो सांगतो. हे दीनबंधू, राजत्वाच्या अभिमानामुळे उन्मत्त होऊन मी आपल्यासारख्या दीनबंधूची अवज्ञा केली. आपण देहाभिमान शून्य आहात. विश्वबंधू श्रीहरीचे अनन्य भक्त दिसता. तर कृपया माझा म्हणजे हा अपमान माझ्याकडनं झालेला तुम्ही मानू नये, मला माफ करावं. अशा प्रकारे भागवत श्रीमद भागवत म्हणजे भक्त रघुगण राजा खूप प्रकाराने जड भरताची क्षमा मागतो आणि माझ्यावर कृपा करा अशी त्याचा विनंती करतो. आणि असं हे सुंदर जडभरिताचं चरित्र की आपल्याला आपण तर सतत जडच आहोत. आपल्याला कितीही गोष्टी ऐकल्या तरी आपण कधी त्या चैतन्य मार्गाच्या इकडं द्रुत गतीने जाणार आहे माहिती नाही. ती वेळ लवकर येऊ देत. आजची ही संपूर्ण कथा आत्ताच आपण ऐकलं त्याप्रमाणे फलासहित कृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सौज्वळ. आत्मा राम मुनी सकल, सेऊनी झाले जन सुफल. पहा पर्वणी आली अवनी, ही अघहरणी भवजल चरणी ती पतिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्.
देशे स्वतंत्रतायाः प्राचीन सभ्यताया समयं समर्गताया पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्। गोपाल कृष्ण भगवान की जय। देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।